ना ही लिंगोद्भव शिवाची म्हणजे शिवपुराणातल्या पहिले जे अध्याय आहेत त्याच्यातली कथा येते. होतं असं की ब्रह्मा आणि विष्णू याच्यामध्ये स्पर्धा लागते, भांडणं होतात वगैरे वगैरे, आणि कोण श्रेष्ठ याच्यावरती खल चालते. मग काय होतं, एक प्रचंड मोठं अग्निस्तंभच्या स्वरूपामध्ये शिवलिंग स्थापन होतं, ज्याचं ज्योतिर्लिंग म्हणतात. ज्योती स्वरूप लिंग आहे हा, किंवा अग्निस्वरूप लिंग, आणि ते इन्फायनाईट आहे. ते वरपासनं खालपर्यंत त्याचा तळ सापडत नाही किंवा त्याचा माथाही सापडत नाही. आणि त्या अग्निस्तंभातनं, त्या ज्योतिर्लिंगातनं असा आवाज येतो की याचा जो एंड शोधेल तो श्रेष्ठ. मग काय होतं, हा हंस आहे, हंस, आणि हा जो आहे हा वराह आहे. ब्रह्मा हंसाचं रूप घेतो, तो वरती वरती उडत जातो डोकं शोधण्यासाठी. विष्णू जो आहे तो वराहाचं रूप घेतो, तो खाली 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 शोधत जातो. खूप खाली जाऊन पण वराहाला ते काही सापडत नाही, म्हणजे विष्णूला त्याचा तळ सापडत नाही. पण ब्रह्मा कंटाळतो. आणि हा एक महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रह्माला तेव्हा 5 डोके, तो 4 डोक्याचा नाहीये, तो 5 डोकं, त्याला एक 5वं वरचं डोकं आहे. तो म्हणतो नाही, आता कंटाळा आला, आता आपण सांगूयात की मला सापडलं म्हणून. पण असं कोण ऐकणार ना. तर त्याच्यात एक छोटी स्थलपुराणातली कथा अशी येते की दोघांची साक्ष काढूयात आपण. एक गायीची साक्ष काढूयात आणि एक केतकी म्हणजे केवड्याच्या फुलाची साक्ष काढूयात. आणि ते घेऊन येतात आणि म्हणतात, हे बघ मला सापडलं त्याचं डोकं, आणि मी केतकीचं फुल वाहिलं त्याच्या डोक्यावरती, त्याच्या वरती केतकीचं फुल व्हायला. आणि तेव्हा शंकर प्रत्यक्ष प्रकट होते त्याच्या रूपामध्ये. आणि तो म्हणतो नाही, तू खोटं बोलतोय. आणि मग ब्रह्म्याचं 5वं डोकं तो उडवतो. ब्रह्म्याची कधी पूजा होणार नाही म्हणतो. केतकीचं फुल म्हणजे केवडा कधीही माझ्या पूजेत वापरणार नाही म्हणतो. आणि गाय एवढी पवित्र असून पण खोटी साक्ष दिली म्हणून तिचं तोंडाकडनं कधीही पूजा होणार नाही, तिला काय मागणं हात लावून स्पर्श करून नमस्कार करायचा, अशी एक स्थलपुराणातली कथा आहे. पण मग उशाप पण मिळतो गायीला की माझा अभिषेकाचा जल तुझ्या ह्याच्यातनं जावं वगैरे, पण हे नंतरच्या काळात आलेले. तर ही दाखवताना त्यांनी किती छान दाखवली आहे की शिवलिंग आहे प्रत्यक्ष, हा उलटा खाली जातोय वराह, हंस वरती उडत 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 चाललाय, आणि हे इन्फायनाईट आहे. मी पुन्हा म्हणतोय आपण पश्चिमेकडे, त्यामुळे तत्पुरुष, दॅट मॅन, सगळ्यात ग्रेट कोण आहे ब्रह्मा आणि विष्णूपेक्षाही, हे त्यांना दाखवायचं आहे. सो दॅट मॅन दाखवायला काय तर त्यांनी लिंगोद्भव काढलाय, आणि पुढे इतका छान काढलाय लिंगोद्भव. जनरली लिंगोद्भवामध्ये मध्ये हे असतो, लिंग असतो, आणि त्याच्यातनं प्रत्यक्ष प्रकट झालेला शिव असतो बऱ्याच ठिकाणी. इथे त्यांनी फक्त लिंग केलं, आणि ते दाखवण्यासाठी काय तर तो नाग असा वेटावळा घालून त्याच्यावरती. आणि हा 5 फण्यांचा असला तरी हा शेष नाही, शेष कायम विष्णूचा असतो, हा वासुकी आहे.